बेटा, जुहूला जायचं आहे. इथून किती लांब आहे? तू आम्हाला तिथे सोडशील का? एका वृद्ध माणसाने एका टॅक्सी चालकाला विचारले. काका, जुहूमध्ये कुठे जायचं आहे? तुम्हाला काही कल्पना आहे का? तो टॅक्सी ड्रायव्हर त्या वृद्ध माणसाला म्हणाला, पत्ता फक्त जुहूच आहे बेटा. तू आम्हाला तिथे सोड. बाकी पत्ता आम्ही स्वतः शोधू. ते म्हातारे राकेशजी म्हणाले, काका, तुम्ही म्हणता तसे मी तुम्हाला सोडतो. पण जुहू इतका छोटा एरिया नाही जिथे तुम्हाला पत्ता माहीत नसताना घर शोधता येईल. तुम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन तुम्हाला पाहिजे त्यांचा पत्ता बरोबर शोधू शकणार नाही. आणि हो, रिक्षा भाडे 500 रुपये असेल. तो टॅक्सी चालक राकेशजी यांना म्हणाला. तेव्हा राकेशजी म्हणाले, 500? बेटा, इतके भाडे देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. माझ्याकडे फक्त हे 200 रुपये आहे. आणि हे पैसे घेऊन तू आम्हाला जुहूला सोड. आम्हाला आमच्या मुलाकडे जायचं आहे. वा काका, तुम्ही खिशात फक्त 200 रुपये घेऊन चक्क मुंबईला आलात का? ते सुद्धा आंटीसोबत. आणि तुम्हाला तुमच्या मुलाचा पत्तासुद्धा माहीत नाही. तुम्ही पुन्हा रस्त्यावर भटकणे चांगलं आहे. तुम्ही माझा वेळ विनाकारण वाया घालवला आहे. मी पण घरातून बाहेर पैसे कमवायला निघालो आहे. माझे पण एक कुटुंब आहे. त्यामुळे माझ्याकडे नाही आहे समाजसेवेसाठी वेळ. असे म्हणत त्या टॅक्सी चालकाने वृद्ध राकेशजी आणि शोभाजी यांना तिथेच सोडले. राकेशजी हात जोडून म्हणाले, बेटा, असं करू नकोस. या अनोळखी शहरात आम्ही दोघं कुठे भटकणार आहोत? मी एक सावकाराला माझी सायकल विकून हे पैसे आणले होते. कृपया करून आमच्यासारख्या असहाय्य आईवडिलांना तू मदत कर. देव तुझं भलं करेल. काका, तुम्ही इथून निघून जा. तुम्ही देव व्हायला निघाले आहात का? म्हाताऱ्या, दिवसभर असंच आशीर्वाद घेऊन मी काम करत राहिलो तर माझी मुलं नक्कीच उपाशी मरतील. बिचारे राकेशजी आणि शोभाजी त्या रिक्षावाल्यासमोर हात जोडून विनवणी करत होते. पण त्या रिक्षा चालकाला त्यांच्यावर दया आली नाही. रिक्षा चालकाने त्यांना रस्त्याच्या मधोमध सोडले आणि तो तिथून निघून गेला होता. राकेशजी आणि त्यांची पत्नी शोभाजी तिथे रोडच्या बाजूला बसले. शोभाजी म्हणाल्या, कृपया आपल्या मुलाला तुम्ही पुन्हा एकदा कॉल करा. कदाचित आत्ता कॉल कनेक्ट होऊ शकेल. तेव्हा राकेशजी म्हणाले, शोभा, नाही. मी त्याला खूप वेळा कॉल केला, कनेक्ट होतच नाही. मला माहीत नाही मी किती वेळा त्याला फोन केला आहे. मी खूप चिंताग्रस्त आहे. हे सर्व काय घडत आहे? आपल्यासाठी हे एक अज्ञात शहर आहे. आता संध्याकाळ होत आहे. आपण आता काय करायचं? कुठे जायचं? शोभाजी म्हणाल्या, आपण इथे अचानक असं यायला नको होतं. आपण इकडे येण्या अगोदर कोणाकडून काही पैसे उधार घ्यायला हवे होते. शोभा, काय बोलतेस तू? आपण इथे का आलो आहोत हे कळत नाहीये का तुला? आणि मी ज्यांच्याकडे पैसे मागितले त्याने मला स्पष्ट नकार दिला. कसं तरी सावकाराने माझ्या सायकलच्या बदल्यात मला 1000 रुपये दिले होते, जे इथे येण्यासाठी खर्च झाले होते. आता फक्त 200 रुपये उरले आहेत. आता काय करावं हे मलाही समजत नाही. राकेशजी म्हणाले, चल आपण जाऊया. जवळच कुठेतरी मंदिर दिसेल तर तिथेच आपण थांबू. बरेच अंतर चालल्यानंतर राकेशजी म्हणाले, शोभा, मी खूप थकलो आहे. आता मी पुढे चालत जाऊ शकणार नाही. एवढ्या मोठ्या शहरात आपण आपल्या मुलाला कसं शोधणार? आपल्याकडे ना त्याचा फोन नंबर आहे ना त्याच्या घराचा पत्ता. आपण मुंबईला तर आलो आहोत, पण फक्त आपल्या मुलाच्या फोटोच्या मदतीने आपण त्याला शोधू शकणार नाही. वृद्ध महिला शोभाजी म्हणतात, ऐका ना शोभा, मी इथे थोडी विश्रांती घेऊ का? मग आपण आपल्या मुलाचा शोध सुरू करू. आपल्याला त्याला सोडून आता 10 वर्ष झाली आहे आणि इतक्यात त्याने आपल्याला फक्त 3दा फोन केला. शेवटच्या वेळी तो निघून गेला. तेव्हा मी त्याला म्हणालो, आम्हाला तू तुझा पत्ता आणि तुझा फोन नंबर देऊन जा. पण त्याने सांगितलं, मी माझं घर बदलणार आहे. त्यानंतर तो त्याचा पत्ता आपल्याला देईल असे सांगून त्याने फोन नंबरसुद्धा आपल्याला दिला नाही. कदाचित तो कुठल्या तरी अडचणीत असावा. दोघेही देवळात बसून हे सर्व काही बोलत होते. तेवढ्यात मंदिराचा पुजारी त्यांच्याकडे येतो आणि त्यांना म्हणतो, नमस्कार दादा, नमस्कार ताई. तुम्ही लोक या शहराचे आहात असे मला वाटत नाही. होय, खरे तर आमचा मुलगा 2 वर्षांपूर्वी इथे कामासाठी आला होता. पण गेल्या 8 महिन्यांपासून आम्हाला त्याची काहीच खबर नाही. म्हणून आम्ही त्याला शोधायला चक्क इथे आलो आहोत. राकेशजी त्यांना म्हणाले,
मग तुम्हाला त्याचा पत्ता सापडत नाहीये का? मला सांगा, मी तुम्हाला मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, पंडितजी म्हणाले. तेव्हा राकेशजी म्हणाले, मला माहीत नाही तो कुठे राहतो. आमच्याकडे फक्त त्याचा हा फोटो आहे. कदाचित ते पाहून तुम्ही आमची मदत करू शकता का? राकेशजीने असे सांगितले आणि त्यांच्या मुलाचा फोटो त्यांनी पंडितजीकडे दिला. असे दिसते की तुम्ही लोक एका गावातले रहिवासी आहात, त्यामुळे तुमच्या मुलाला तुम्हाला टाळणे सोपे आहे. पण आजचे वास्तव खूप भीतीदायक आहे. मुलं जेव्हा घर सोडून जातात आणि त्यांचा त्यांच्या पालकांशी संपर्क होत नसतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ते खूप दूर गेले आहेत आणि त्याला त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांची गरज राहिलेली नाही, पंडितजी म्हणाले. तेव्हा राकेशजी म्हणाले, अरे नाही पंडितजी, आमचा मुलगा नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल, कारण त्याला त्याच्या आईशी खूप जवळीक आहे आणि तो आमच्याशी असं वागण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही. राकेशजी त्यांना भावूक होऊन म्हणाले, आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या मुलावर. तेव्हा पंडितजी म्हणाले, मी या मंदिरात जवळपास 12 वर्षांपासून पूजा करत आहे आणि याच मंदिरात असे कित्येक पालक मी देवाशी भांडताना पाहिले आहे. माहीत नाही कोणी त्यांना स्टेशनवर सोडून निघून गेलं, तर कोणी त्यांना गावी सोडून परदेशात गेले आणि पुन्हा कधीही परत न आल्यामुळे त्यांचे आईवडील असेच भटकत फिरतात. पंडितजी म्हणाले, हे असे असायला नको. हल्ली शहरातील मुलं अशीच करत असतात आईवडिलांशी. राकेशजी म्हणाले, पण माझा मुलगा खेड्यात मोठा झाला आहे. तो आपल्या आईवडिलांबद्दल असा विचार कधीही करणार नाही. तो त्याच्या वडिलांच्या डोक्यावरील सर्व कर्ज फेडून टाकेल. म्हणूनच तो एवढ्या लांब कामासाठी शहरात आला होता. त्याच्या आईवडिलांनी कर्ज काढून त्याला शिक्षण शिकवले, जेणेकरून त्यालाही चांगलं काम करता येईल. त्याने आमच्यासारखं मजूर म्हणून दुसऱ्याच्या हाती काम करू नये असे आम्हाला वाटत होते, शोभाजी त्यांना म्हणाल्या. तेव्हा पंडितजी म्हणाले, ठीक आहे बहीण, तुमचा मुलगा सुखरूप राहो आणि तुम्हाला तो लवकरात लवकर परत मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तुम्ही लोक खूप लांबून प्रवास करून आलेले दिसताय. तुम्हाला खूप भूक लागली असेल. तुम्ही खूप चांगल्या दिवशी इथे आले आहात. महिन्याच्या अखेरीस अनेकदा कोणी ना कोणी या मंदिरात भंडारा आयोजित करतो, जिथे अनेकांना पोटभर जेवण करता येते. आजही एक असा भंडारा आयोजित करायला मोठा माणूस आला आहे. तुम्ही पण आज पोटभर जेवा. ते माणूस अगोदरच इथे आलेले दिसत आहेत. चला आपण तिकडे जाऊया, पंडितजी म्हणाले. राकेशजी आणि शोभाजी यांना खूप प्रवास केल्यामुळे खूप भूक लागली होती. जेव्हा तेथे अन्न होते, जर अन्न उपलब्ध असेल तर ते का खाणार नाही. दोघेही लगे जेवायला बसले. अनेक वयस्कर लोकही त्यांच्या रांगेत बसले होते. सर्वजण जेवायला थांबले होते. अचानक एक माणूस आपल्या कुटुंबासह गाडीतून खाली उतरला. तो खूप उच्चवर्गीय कुटुंबातील असल्याचे भासावले. सर्वांना जेवण वाढले जात होते. सर्वजण जेवत असताना एक महिला चांगले कपडे घातलेली कोण होती माहीत नाही. त्यातच ती गाडीतून उतरली. ती येऊन सर्वांच्या मधोमध उभी राहिली आणि सर्वांना म्हणाली, तुम्ही पोटभर जेवण करा आणि जेवून झाल्यावर इथून कोणीही जाणार नाही. इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी ब्लँकेट वाटप होणार आहेत. एक माणूस जो त्याच गाडीतून खाली उतरला. आत्तापर्यंत राकेशजी आणि शोभाजी शांतपणे जेवण करत होते, पण त्या माणसाचा आवाज ऐकून दोघांनीही जेवण करणे बंद केले, कारण तो आवाज त्या दोघांना खूप ओळखीचा वाटत होता. आणि तेव्हाच त्या दोघांनी वर बघितल्यावर त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना, कारण तो त्यांचाच मुलगा रुपेश होता. आपल्या मुलाचा आवाज ऐकून राकेशजी त्याच्या जवळ गेले आणि जेव्हा त्यांनी त्याचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांनी लगेच त्याला मिठी मारली आणि रडायला लागले. अरे, माझा मुलगा मला सापडला आहे. देवा, तुझे मी लाख लाख आभार मानतो. बेटा, तू कुठे होतास? तू तुझ्या आईवडिलांना विसरलायस का? इतक्यात मागून शोभाजी आल्या. त्यांनीही त्याला मिठी मारली आणि त्या खूप रडू लागल्या. रुपेशला काहीही बोलता येत नव्हतं. अरे बेटा, कसा आहेस? पंडितजी म्हणाले. रुपेश, तू त्यांचा मुलगा आहेस का? तू तुझ्या आईवडिलांना तुझा पूर्ण पत्ता सांगितला नाहीस का? इथे दोघं पायी प्रवास करत आले आहे. त्यांच्याकडे ना पैसे आहेत ना त्यांच्या मुलाचा पत्ता.
तेव्हा राकेशजी म्हणाले, काही हरकत नाही पुजारी, आता मला माझा मुलगा सापडला आहे. आता आम्हाला कशाचीही गरज नाही. बेटा, तू खूप चांगलं काम करत आहेस. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. शोभाजी म्हणाल्या, काय झालं रुपेश? सर्वांना ब्लँकेट दे. ते बघ, मागे एक लांबलचक रांग आहे. आणि रुपेश, ही मुलगी कोण आहे? शोभाजी म्हणाल्या. तेव्हा रुपेश म्हणाला, ही तुमची सून आहे. सून? तुझं लग्न झालं आणि तू आम्हाला सांगितलंही नाहीस? राकेशजी म्हणाले. तेव्हा रुपेश म्हणाला, बाबा, खरं तर आमचं लग्न इतक्या घाईत झालं होतं की आम्हाला कोणाला काही सांगायची संधीच मिळाली नाही. बाबा, रुपेश रोज तुमची आठवण काढायचा. तो तुम्हाला विसरलेला नाही. फक्त माझे बाबा आजारी पडले, त्यामुळे रुपेश आमचा व्यवसाय सांभाळण्यात इतका व्यस्त होता की त्याला गावी जाण्याची संधीही मिळाली नाही. आणि फोन नंबरचं विचाराल तर त्यावेळी त्याच्याकडे फोनही नव्हता आणि गावात त्याचं मन हरवलं होतं. शेजाऱ्याचा नंबर त्याच्याजवळ त्याने एका कागदावर लिहून खिशात ठेवायचा. पण आता तुम्ही लोक गावी परत जाणार नाहीत. तुम्ही आता तुमच्या नातवांसोबत इथेच राहणार आहात. तेव्हा रुपेशसुद्धा म्हणाला, बाबा, मला माफ करा. मला माहीत नाही मी तुम्हाला कसं काय विसरलो. माझ्यासारखा नालायक मुलगा कोणालाही मिळू नये देवा. पण आता मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे. आतापासून तुम्ही दोघं इथे आमच्याबरोबर याच शहरात राहाल. बरेच दिवस मी तुमच्यापासून दूर राहिलो. आता मी तुमच्या बरोबर राहील आणि तुमची सेवा करून त्याची भरपाई करू इच्छितोय. रुपेशचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि मग शोभा आणि राकेशजी रुपेश बरोबर त्याच्या घरी गेले. तिथून निघताना शोभाजी अभिमानाने पंडितजींना म्हणतात, बघा पंडितजी, आज मी माझ्या मुलाला या मंदिरात भेटले आणि मी म्हणत होते ना, आमचा मुलगा इतर मुलांसारखा त्याच्या आईवडिलांना विसरलेला नाही. तो कामात थोडासा अडकला होता. आता आम्ही सर्वजण एकत्र राहणार आहोत. चला, आता आपण जाऊया. तुम्ही लोक असेच आनंदी राहा, हीच माझी इच्छा आहे. पंडितजींनी त्यांना दोघांनाही आशीर्वाद दिला आणि म्हणाले, शोभा आणि राकेशजी, तुम्ही आता तुमच्या मुलांसोबत जा. तुम्ही लोक खूप थकले असताल ना, आधी काहीतरी खाऊन आराम करा. बाकीच्या गोष्टी उद्या होतील. रुपेशची पत्नी स्वरा म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोभा आणि राकेशजी बसून चहा पित होते. तेव्हा त्यांच्या घरची मोलकरीण कमला येते. नंतर स्वरा पैसे मोजते आणि तिला कायमचा निरोप देते. स्वरा शोभाजींना सांगते, आई, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही आलात म्हणून मी कामवाली बाई काढून टाकली. बाय द वे, आपल्यापैकी सर्वांनी घरातली कामं एकत्र करूया आणि वाटून घेऊया. हो सुनबाई, हो. जास्त काम केल्याने तब्येतसुद्धा चांगली राहते. गावातली सगळी कामं मी स्वतः करायचे. शोभाजी आपल्या निरागस मनाने हे सगळं काही सांगत होत्या. पण स्वराच्या मनात काय चालले आहे हे त्यांना कसे कळणार? एके दिवशी स्वरा घरी किटी पार्टी आयोजित करते आणि शोभाजींना सकाळपासून स्वयंपाकघरात व्यस्त ठेवते. बिचाऱ्या शोभाजी खूप काम करत होत्या. मग स्वराच्या सर्व मैत्रिणी येतात आणि स्वरा शोभाजींना ओरडते, कधी हे आणा तर कधी ते आणा. तेव्हा स्वराची मैत्रीण म्हणाली, स्वरा, तू कुठून या मोलकरणी आणतेस ग? ही मोलकरीण पूर्ण वेळ आहे का? यार, मलाही खूप दिवसांपासून पूर्ण वेळ मोलकरणीची गरज होती, पण मला ती मिळत नव्हती. ती किती चार्ज करते? तेव्हा स्वरा म्हणाली, अगं हो, ही मोलकरीण फुल टाईम आहे आणि फुकट पण काम करते, कारण ही माझी सासू आहे जी गावातून आली आहे. रुपेश त्यांचाच मुलगा आहे. आम्ही अगोदर त्यांना विसरलो होतो, पण ते दोघेही आपल्या मुलाच्या शोधात इकडे आले आहे. तेव्हा रुपेश खूप चिडला होता, पण सर्वांसमोर तो काहीच बोलू शकला नाही आणि त्याने मला हाक मारली. मग मी त्यांना इथे घेऊन यायला सांगितलं. मी त्यांना म्हणाले, अहो, इकडे मोलकरीण आधीच भेटत नाही. त्यात त्यांच्या भावना आणि राग आम्हाला फुकट मिळत असेल तर आम्ही ते का ठेवू शकणार नाही? आता माझे सौंदर्य बघ. तेव्हा स्वराची मैत्रीण म्हणाली, वा स्वरा, कामवालीचं डोकं लावलं आहे सा. विशेषतः आमच्याकडेही गावाकडच्या अशा सासूबाई असत्या तर किती बरं झालं असतं. स्वराची मैत्रीण असं म्हणते आणि मग तिथे सर्वजणी हसू लागतात. शोभाजी सुद्धा हे सर्व काही ऐकतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण त्या शांतपणे आपल्या कामात गुंतल्या जातात. शोभाजींचे लक्ष स्वराच्या बोलण्याकडे असते. त्यामुळे नाश्त्याची प्लेट आणताना त्यांच्या हातून नाश्त्याची प्लेट निसटून स्वराच्या अंगावर पडते. त्यामुळे स्वरा चिडते आणि ती शोभाजींना थप्पड मारते. स्वरा म्हणते, गावातील रानटीबाई, मला वाटले तू इथल्या चालीरीती शिकून घेशील, पण नाही.
रानटी लोक कधी बदलत नसतात. सुनबाई, मी हे जाणून बुजून केलं नाही. तू मला असं का बोलत आहेस, तेही सर्वांसमोर? शोभाजी म्हणाल्या आणि रडत रडत निघून गेल्या. त्यावेळी राकेशजी घरी नव्हते. स्वराने त्यांना पण काही वस्तू आणायला बाहेर पाठवले होते. थोड्या वेळाने रुपेश आणि राकेशजी घरी आले. तेव्हा स्वरा म्हणते, रुपेश, तू मला म्हणाला होता या वृद्ध स्त्रीशी चांगलं वाग, जेणेकरून ती माझी सर्व कामं करत राहील. पण आज तुझ्या आईने माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला आणि वरती तिने माझ्या डिझायनर ड्रेसची सुद्धा नासाधूस केली आहे. मी कमलाला कामावरून काढल्यावर हा विचार केला होता की सर्व कामं तुझी आई करेल. तेव्हा राकेशजी म्हणाले, काय बोलत आहेस सुनबाई? आम्ही दोघं तुझ्या आईवडिलांसारखे आहोत, या घरातील नौकर नाही. तुम्ही असं का बोलत आहात? तेव्हा रुपेश म्हणाला, तुम्ही गप्प बसा बाबा. तुम्हाला माहीत आहे का, हा फ्लॅट माझी नोकरी मला स्वराच्या वडिलांनी दिली आहे. तुमच्यामुळे मी फक्त गरिबी पाहिली आहे आणि म्हणूनच मी तुमच्याशी सर्व संबंध तोडून इथे आलो होतो. पण मी मूर्ख होतो. मला वाटले होते मी फक्त फोन नंबर बदलून तुमच्यापासून माझी सुटका करून घेईल, पण नाही, मी तोंड वर करून इथे आलो आहे. बाबा, एक गोष्ट तुम्ही दोघं उघड्या कानांनी ऐका. तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथली सर्व कामं तुम्हाला करावी लागतील, नाहीतर तुम्ही इथून निघून जा, परत त्या झोपडीत जा. आज मुलगा आणि सुनेचे खरे रूप पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि पंडितजींनी अगदी बरोबर सांगितले असे त्यांना वाटत होते. दोघं रडत रडत आपापल्या खोलीत जातात. बिचारा अजून काय बोलणार, त्याला इथे राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यानंतर स्वरा आणि रुपेश त्यांचा खूप छळ करू लागले. स्वरा स्वच्छ भांडी आणि स्वच्छ कपडे काढून पुन्हा शोभाजींकडून स्वच्छ करून घ्यायची. आता हे रोजच व्हायला लागलं. रुपेश प्रत्येक मुद्द्यावर वडिलांवर हात उचलायचा आणि इथे स्वरा शोभाजींवर हात उचलत होती. ते दोघेही दिवसभर बैलासारखे काम करायचे, पण तरीही ते दोघं या दोघांना खूप त्रास द्यायचे. एका रात्री स्वरा शोभाजींना म्हणते, आई, मी माझ्या खोलीत जात आहे. आमच्या दोघांना खोलीत दूध घेऊन या. आणि हो, फक्त आम्हा दोघांसाठी दूध घेऊन या, स्वतः पिऊ नका. काही वेळाने शोभाजी दूध घेऊन रुपेशच्या खोलीत जातात. तेव्हा स्वरा रुपेशला बोलत असताना त्यांना ऐकू येते, रुपेश, आपण दोघं त्यांना खूप त्रास देतोय, पण तरीही ते दोघं इथून निघून जाण्याचा उल्लेखही करत नाही. तुम्ही सांगत होते, गावकऱ्यांचं म्हणणं होतं त्यांना त्यांचा सन्मान खूप आवडतो. आता कुठे गेली त्यांची इज्जत? हो स्वरा, मी पण हाच विचार करतोय. रुपेश म्हणाला, काहीतरी उपाय कर, म्हणजे ते दोघं इथून निघून जातील. मला त्या दोघांना बघूनच किळस येते, स्वरा म्हणाली. हे ऐकून शोभाजी उदास झाल्या आणि त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. शोभाजी राकेशजी यांना म्हणाल्या, अहो, ऐकताय का? चला आपण आपल्या गावाला जाऊया. इथे अपमानाच्या तुपाच्या भाकरीपेक्षा तिथे गावी आदराची कोरडी भाकरी खूप चांगली आहे. त्यानंतर त्या राकेशजींना संपूर्ण गोष्ट सांगतात. 2 दिवसांनी राकेशजी रुपेशला म्हणतात, आम्हाला असे वाटत आहे कोणीही कर्जबाजारी नसावं. मला आता काहीच समजत नाही. गावी कर्ज घेऊन तुला मी शहरात पाठवले होते. आता ते सावकार लोक आम्हाला गावात सन्मानाने जगूच देणार नाही. तेव्हा रुपेशचा फोन वाजतो. फोनवर हॅलो म्हणत असताना समोरून कोणीतरी म्हणतो, अहो, राकेश प्रसाद बोलतायत का? अहो, तुम्ही जे काही लॉटरीचे तिकीट काढले होते त्यात तुमची लॉटरी लागली आहे. तुम्हाला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. तुम्ही इथे येऊन सही करा आणि ते पैसे तुमच्या बँकेत जमा करा. हे सर्व ऐकून रुपेश मात्र स्तब्ध झाला. मग कसा तरी स्वतःवर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, हो हो, आम्ही येतोय. मग फोन ठेवल्यावर राकेशजीने रुपेशला विचारलं, काय बोलत होतास बेटा? सावकाराचे पैसे कधी परत करणार आहेस? बाबा, आपल्याला उद्याच सावकारांचे सगळे पैसे परत करायला जायचं आहे आणि त्यासाठी तुमची सही सुद्धा लागेल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कधी त्रास होऊ नये. बाबा, तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील सावकाराला? रुपेश म्हणाला. तेव्हा राकेशजी म्हणाले, 50,000 रुपये कर्ज आहे बेटा. तुला माहीत आहे का बेटा, मी इतके दिवस ते परत करण्याचा प्रयत्न करत होतो. किती लॉटऱ्या खरेदी केल्या कोणास ठाऊक, पण ना कधी लॉटरी लागली ना कधी माझ्याकडे इतके पैसे आले, ज्यामुळे मी सावकाराचे कर्ज परतफेड करू शकेल. राकेशजी म्हणाले. तेव्हा रुपेश म्हणाला, काही हरकत नाही बाबा, मी तुम्हाला पैसे देतो,
तुम्ही ते पैसे त्यांना परत करा. तुम्ही ते पैसे माझ्यासाठी घेतलेत ना, तर मी देईन तुम्हाला. म्हणून आपण उद्याच गावी जाण्यासाठी निघूया, रुपेश आनंदाने त्यांना म्हणाला. त्यानंतर रुपेश राकेशजी यांच्यासोबत गावी जातो. सर्वांचे ऋण फेडून फोनवर दिलेल्या पत्त्यावर तो आणि राकेशजी जातात. तिथे गेल्यानंतर रुपेश राकेशजी यांना एका कागदावर सही करा म्हणतो. तेव्हा तो माणूस त्याला म्हणतो, सर तुम्ही पण इथे सही करा, म्हणजे त्यांच्यासोबत कोण आला आहे पैसे नेण्यासाठी ते आम्हाला नोंदवून ठेवणे बंधनकारक आहे. तेव्हा त्या कागदपत्रांवर दोघेही बाप लेक सही करून घरी परत येतात. त्या अगोदर रुपेश त्या माणसाला एकांतात विचारतो, म्हणजे मी हा फॉर्मवरती भरलेल्या अकाउंट नंबरवरतीच लॉटरीचे पैसे येतील ना? तेव्हा तो माणूस म्हणाला, हो तर. आणि तेव्हापासून रुपेशला त्याच्या खात्यात फक्त 1 कोटी रुपये येण्याची स्वप्न पडू लागली. एके दिवशी स्वरा राकेशजी यांना म्हणाली, आज आपल्या घरी मोठी पार्टी आयोजित केली आहे. मी तुमचे कपडे गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. ते कपडे घालून तुम्ही तयार व्हा. तेव्हा राकेशराव गेस्ट हाऊसमध्ये जातात आणि ते कपडे पाहून म्हणतात, हे कसले कपडे आहेत? मी असे कपडे घालत नाही. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, अहो इथे पार्ट्यांसाठी खास कपडे घातले जातात वाटतं. अहो घाला तो सलवार कमीज आहे. आपल्या गावातल्या तरुणी ते घालतात. शोभाजी हसत हसत राकेशराव यांना म्हणाल्या, त्यात गैर काय आहे? राकेशजी म्हणाले, रुपेश आणि आपल्या सुनेने आपल्याला खूप प्रेमाने हे कपडे दिले आहे. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या सुनेने दिलेले कपडे घालून तयार होऊन पार्टीसाठी घराबाहेर पडतात. अहो ते बघा, आपल्यासारखे कपडे घालून इथे बरेच लोक फिरत आहेत. शोभाजी राकेशराव यांना म्हणाल्या, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना. राकेशजी म्हणाले, इथले लोक पार्टीत असेच कपडे घालत असावेत, पण काही लोकांनी वेगळे कपडे घातले आहेत शोभा. राकेशजी म्हणाले, रुपेश आणि आपल्या सुनबाईने सुद्धा वेगवेगळे कपडे घातले आहेत. आपल्यासारखे कपडे घातलेले जे लोक आहेत ते लोक सर्वांचे स्वागत करताना आपल्याला दिसत आहेत. काही लोक जेवण वाढताना दिसत आहेत, काही पाणी देताना दिसत आहेत. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, तसे तर माझाही घसा खूप कोरडा पडला आहे. ही गर्दी पाहून मलाही पाणी प्यावंसे वाटत आहे. मला तहान लागली आहे. आपण त्यांच्याकडून पिण्यासाठी पाणी घेऊया का? शोभाजी असं बोलून तिथे उपस्थित असलेल्या एका माणसाला आवाज देतात. त्याने अगदी राकेशजीसारखे कपडे घातलेले होते. दादा कृपया मला पाणी द्या, मला खूप तहान लागली आहे. शोभाजींनी जवळ असलेली खुर्ची घेतली आणि बसता बसता त्या माणसाला म्हणाल्या. तेव्हा तो माणूस त्यांना म्हणाला, पाणी वगैरे काही नाही. तुम्हाला खूप विश्रांती घेता येणार नाही, नाहीतर तुमच्या कामाचे पैसे कापले जातील. आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही पाहुण्यांना कटलेट सर्व करा. तो माणूस अतिशय रागाने त्या दोघांना म्हणाला. हे ऐकून दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागले. काय म्हणाला? अहो चला आपण रुपेशलाच विचारूया, शोभाजी राकेशजी यांना म्हणाल्या. तेव्हा ते दोघं रुपेशकडे जात असताना अचानक स्वरा त्यांच्या समोर आली आणि त्यांना म्हणाली, तुम्ही लोकांनी मला पाहिलं, हे बरंच झालं. इथे पार्टी संपेपर्यंत तुम्ही बबलूची काळजी घ्या. असं म्हणत तिने तिचा मुलगा बबलूला त्यांच्या मांडीवरती सोपवले. स्वराने तिच्या मुलाला तिच्या सासूच्या हवाली केलं. तेव्हा तिची एक मैत्रीण मागून येते आणि म्हणते, अरे वा स्वरा, ही तुझ्या मुलाची काळजी घेणारी मोलकरीण आहे का? हो अगं, बबलूची आया म्हणू शकतेस तू. आजकाल कोणावरही विश्वास ठेवणे खूप अवघड आहे. अशा परिस्थितीत हे जोडपं मला विश्वास ठेवण्यायोग्य वाटलं. त्यामुळे आमच्या ह्यांनी या दोघांना कामावरती ठेवलं आहे. स्वरा म्हणाली. तेव्हा रुपेशही तिथे बाजूलाच उभा होता, पण त्याने तोंड उघडले नाही. त्याच्या तोंडून एक शब्द पण बाहेर आला नाही. आई बाबा आश्चर्यचकित झाले, कारण स्वरा काय बोलत होती. कदाचित म्हणूनच आम्हाला इथे येण्यासाठी नौकरांचे कपडे दिले गेले असावेत आणि आम्हाला माहीत नाही आम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करत होतो. आपण जाऊन रुपेशला जाब विचारू. तेव्हा रुपेश म्हणाला, बाबा आणि आई, तुम्हाला दोघांना फक्त तुमच्या नातवांची काळजी घ्यायची आहे. तेव्हा राकेशजी म्हणाले, बेटा आम्ही आमच्या नातवंडाची काळजी अशी पण घेतली असती. ही गोष्ट कोणत्याही आजी आजोबांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, पण
तुम्ही लोकांनी आम्हाला आया बनवून इथे येण्याची फसवणूक केल्यावर त्या गावची गरिबीच आम्हाला बरी वाटत आहे. म्हणजे तुम्ही मुद्दाम आमची काळजी घेतली नाही, कारण तुम्हाला इथली गुलामगिरी आवडली आहे. पण बेटा, आम्ही गरीब असलो तरी गुलामगिरी करू शकत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बेटा, बायकोच्या मुसक्या आवडणारा माणूस सदैव गुलामगिरीचं जीवन जगतो. शोभाजी रुपेशला म्हणाल्या. तेव्हा राकेशजी म्हणाले, चल शोभा, आपण आता इथे राहायचं नाही. इतक्यात स्वरा आली आणि त्यांना म्हणाली, कुठे जायचं बोलताय तुम्ही दोघं? तुमच्या दोघांकडे कुठे जायला पैसे आहेत का? का त्याच मंदिरात परत राहण्याचा तुमचा विचार आहे? इथून गाव तर खूप लांब आहे. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, आम्ही ज्या मार्गाने इकडे आलो होतो त्या मार्गाने आम्ही परत जाऊ. तुम्हाला आमची काळजी करण्याची काही एक गरज नाही. त्यांचे बोलणे ऐकून स्वराला राग येतो. ती म्हणते, ऐका सर्वजण, या 2 भिकाऱ्यांना मी देवळातून उचलून इथे माझ्या घरी आश्रय दिला आणि तो आमच्याच पाठीत वार करून इथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. चांगुलपणा करण्याचे आता दिवसच राहिले नाही. यावर तुमचं मत काय आहे? तेव्हा राकेशजी म्हणाले, सुनबाई, तुम्ही काय म्हणताय? आम्ही तुमची फसवणूक केली नाही, उलट तुम्हीच आमची फसवणूक केली आहे. तुम्ही तर गप्प बसा. त्यानंतर स्वरा जोरजोरात ओरडू लागली, अरे माझी हिऱ्याची चेन कुठे गेली? तेव्हा रुपेश म्हणाला, आईबाबाकडे असेल बघ स्वरा, ते दोघं गरीब आहेत, त्यांना लोभ आला असावा, त्यामुळे त्या दोघांनी चेन चोरी केली असावी. रुपेश जोरात ओरडत म्हणाला. राकेशजी चिडले आणि म्हणाले, रुपेश, तू तुझ्या आईवडिलांना चोर म्हणतोयस का? तुला असं बोलताना लाज वाटत नाही का? तेव्हा रुपेश म्हणाला, हो म्हणतोय मी तुम्हाला चोर, कारण तुमची स्थिती माझ्यापासून लपली नाही. बाबा, आता तुम्ही चेन घेतलीच असेल तर हो म्हणा ना, म्हणजे आम्हाला तुमच्या बॅगची झडती घ्यावी लागणार नाही. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, आता हेच योग्य आहे, शोध घ्या आमच्या बॅगचा. स्वरा म्हणाली, रुपेश, मी त्यांच्या घाणेरड्या बॅगला हात लावणार नाही, तूच बघ, नाहीतर मी पोलिसांना फोन करेल. नंतर पोलिसच चोराच्या बॅगचा शोध घेतील. शोभा आणि राकेशजी भरलेल्या डोळ्यांनी तिथेच बसले आणि त्यांची प्रतिष्ठा तुकडे होताना ते पाहत होते. प्रत्येकजण त्यांच्याकडे चोराच्या नजरेने पाहत होता आणि ते फक्त भरलेल्या डोळ्यांनी सर्वांना पाहत होते. रुपेश त्यांच्या बॅगचाच नाही तर त्यांच्या सन्मानाचाही शोध घेत होता. हे सर्व त्यांच्या पोटचा मुलगा करत असल्याने त्यांना काहीच समजत नव्हते. तेव्हाच स्वरा म्हणाली, म्हातारे, हे सर्व काय आहे? नाही बेटा, मी चोरी केली नाही. शोभाजी विनवणी करत म्हणाल्या. म्हातारे, खोटं बोलत आहेस का? तितक्यात स्वराने त्यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु तितक्यात कोणीतरी येऊन तिचा हात पकडला, तिचा हात ओढला आणि तिच्याच गालावर चापट मारली. तुझी हिंमत कशी झाली शोभाजी यांच्यावर हात उचलण्याची? तुला लाज वाटत नाही असं करताना? त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या दोघांना फटकारले आणि म्हणाला, राकेशजी आणि शोभाजी यांच्या पायाला स्पर्श करून त्याने दोघांना नमस्कार केला. हे बघून दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. आहो साहेब, तुम्ही लोक, तुम्ही ओळखता का त्यांना? हे कोण आहे? अरे नाही नाही, आम्ही तुमच्या वडिलांच्या हाकेवर इथे आलो आहोत. पोलीस म्हणत होते, मिस्टर रुपेश, तुम्हाला हा फ्लॅट लवकरात लवकर सोडावा लागेल. तुम्ही लोकांनी त्यांच्यावर हात उचलून चांगलं केलं नाही, म्हणूनच आत्ता आम्ही इथे उपस्थित आहोत. रुपेश म्हणाला, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काहीच समजत नाही. तेव्हा राकेशजी मागून येतात आणि म्हणतात, बेटा, हा फ्लॅट तुला तुझ्या सासऱ्यांनी दिला होता आणि तू तोच फ्लॅट तुझ्या वडिलांना दिलायस. ते काय ना, 1 कोटीच्या लोभाने तू त्या कागदपत्रांवर सह्या मात्र केल्या, परंतु हा सगळा सापळा मीच रचला होता. तुम्हाला काय वाटतं, फक्त तुम्हीच युक्ती शोधू शकता? मी गावातील रहिवासी असलो तरी तुमचं म्हणणं बरोबर आहे. आमचा सन्मान आम्हाला सर्वोच्च आहे आणि तुम्ही लोक मुद्दाम आमचा सन्मान नष्ट करत आहात. हे मला कळलं तेव्हा मला हा संपूर्ण प्लॅन बनवावा लागला. राकेशजी हे बोलताच स्वरा म्हणाली, रुपेश, तू म्हणत होतास ना, लवकरात लवकर आपण करोडपती होणार आहोत. मग हे सर्व काय आहे? मी सांगतो सुनबाई तुम्हाला. ज्या कागदपत्रांवर त्याने करोडो रुपयांची लॉटरी आहे असं समजून सह्या केल्या, ते खरे तर तुमच्या फ्लॅटचे कागदपत्र होते, जे त्याने आता माझ्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि इतकेच काय, त्याने माझे सर्व कर्जसुद्धा फेडले आहे. राकेशजी म्हणाले, त्यामुळे आता तुम्हा सर्वांना इथेच राहायचे असेल तर तुम्ही व्यवस्थित राहा, नाहीतर आम्हाला आमचे काम करावे लागेल.
ते काय आहे ना, आता मी तुमच्यासारख्या फसवणूक करणाऱ्या माणसांसोबत थोडी फसवणूक केली आहे. जेव्हा एखादा रानटी गावकरी आपली शालीनता सोडतो तेव्हा असे होते. स्वरा म्हणाली, पण हा फ्लॅट तुमचा कसा होईल? तुम्ही दोघं माझ्या वडिलांना ओळखत नाहीत का? हे पोलीसही त्यांच्या विरुद्ध काही करू शकणार नाहीत. थांबा, मी आत्ता माझ्या वडिलांना फोन करते. असं बोलून स्वरा तिचा फोन काढते. तितक्यात तिचे वडील उमेशजी आत आले आणि स्वराला म्हणाले, मला फोन करायची काही गरज नाही. तुझे वडील इथे आले आहेत. पप्पा, तुम्ही इथेच आहात का? तुम्ही आलात हे बरं झालं. आता तुम्हीच ह्या म्हाताऱ्याला सांगा. तो म्हणतो हा फ्लॅट त्याचा आहे. ए म्हाताऱ्या, स्वरा म्हणाली. तेव्हा उमेशजी म्हणाले, बेटा, हे कायदेशीर काम आहे आणि मी कायद्याच्या वर नाही. स्वरा म्हणाली, पप्पा, हे सर्व तुम्ही म्हणताय का? तेव्हा उमेशजी म्हणाले, स्वरा, तुझ्या अत्याचाराला कंटाळून ते दोघं इथून निघून जाणार होते. तेव्हाच बाहेर त्यांची माझ्याशी योगायोगाने भेट झाली. आणि हो, विशेष म्हणजे राकेश हा माझा बालपणीचा मित्र आहे. मग मी त्याचा छळ का होऊ देणार? विशेषतः तो अत्याचार माझी मुलगी करत असताना. तुला माहीत आहे, त्यांच्यासारखा मी पण खूप गरीब होतो. त्यावेळेस तोच मला रोज खायला द्यायचा. त्याला स्वतःला अन्नाची कमतरता होती. नंतर मी शहरात येऊन स्थायिक झालो आणि पैसे कमवण्याच्या नादात मी त्याला विसरलो. पण आज नशिबाने मला माझी मैत्री जपण्याची संधी दिली, म्हणून मी हा सर्व प्लॅन त्याच्यासोबत केला आहे. उमेशजी म्हणाले, आता स्वरा, तूच मला सांग, तू काय करायला हवं? त्यांना रस्त्यावर जगायला सोडायचं का त्यांची सेवा करायची? कारण आता ते या करोडो रुपयांच्या बंगल्याचे मालक आहेत आणि ते जे काही म्हणतील ते तुला करावंच लागेल. आणि हो, हा पोलीस माझ्या मित्राचा मुलगा आहे, ज्याला राकेशजी यांनी शिक्षण देऊन हे कार्य करण्यास सक्षम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला नोकरी मिळाली आहे. तेव्हा तो पोलीस ऑफिसर म्हणाला, विचारपूस केल्यावर कळलं की हे लोक इथे आहेत, म्हणून मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला इथे आलो होतो. आता स्वरा, तू मला सांग, तुम्हा दोघांना रस्त्यावर भटकायचं आहे का त्यांची सेवा करायची आहे? हे ऐकून ते दोघं आई वडिलांजवळ विनवणी करू लागले. उमेशजी म्हणाले, वडिलांच्या पाया पडा आणि त्यांची माफी मागा. आता त्या दोघांकडे आई वडिलांची सेवा करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. दिवसभर स्वरा तिच्या सासू सासऱ्यांच्या भोवती मोलकरणीसारखी फिरून त्यांची सेवा करत असते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.